बरोबर माझ्यासारखे ते पण बाकीचे भाडे हे सगळे दत्तशेठ झाले वगैरे सगळे ते होते बाबा तुम्हाला माहिती आहे आधी 36 जण त्या 36 जणांचं म्हणजे त्या 36 कुटुंबांचं पुनर्वसनाचं वगैरे काय म्हणजे काय विचार काय केलाय म्हणजे शिवनी आपल्या नंतरला विकास केला एवढ्या सगळ्या निधी वगैरे आणला पण त्या 36 जणांच्या पोट भरण्यासाठी म्हणजे काय त्यांचं कसं म्हणतो हा हो निलाव होणार पण मग तो ऑप्शनमध्ये उद्या सगळे येऊन बसणार का ते काय जणांना प्राधान्य देण्याची 48 गाळे राहिलेल्या बाकीच्या गाड्यांमध्ये आणि त्यामुळे आम्ही सहकार्य केलेलं आहे. पण ऐका ना ही इमारत पूर्ण होईल तोपर्यंत आम्हाला पर्याय जागा पाहिजे कारण कुटुंबाला दुसरं साधन नाही उपयोगी. म्हणजे त्या ऐका पहिलं प्राधान्य एक हात ठेवली ना तरी बात झालं सगळं पण आता 36 कुटुंब पोट भरत होते बाबा ते इकडे तिकडे विस्तार झालेला आणि त्यामुळे आम्ही सहकार्य केलेलं आहे. ऐका ना ही इमारत पूर्ण होतो पर्याय जागा पाहिजे कारण कुटुंबाला दुसरं साधन नाही मनसर नगरपंचायत हद्दीमध्ये प्रशासकीय इमारतीच्या बाजूच्या जागेमध्ये नगरपंचायतचं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम सुरू आहे. सदर जागेवरती रत्नाकर निगोट व इतर 2 जण यांचा एक अनधिकृत ताबा होता. तत्कालीन ग्रामपंचायतने 2015 साली याच्यावर म्हणजे 2015च्या नंतर संबंधित व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा करारनामा केलेला नव्हता त्याच्यामुळं हा ताबा अनधिकृत होता. मध्यंतरीच्या काळात त्यांनी न्यायालयाकडनं त्यांची बाजू मांडली. न्यायालयाने त्यांना काही आदेश केले होते. त्या प्रकरणामध्ये आदेशामध्ये असं नमूद होतं की कायदेशीर प्रक्रियेचा अवलंबन न करता वादींना दावा मिळकतीतून बेदखल करू नये आणि सदर आदेशामध्ये पॉईंट नंबर 10 मध्ये स्पष्ट न्यायालयानं नमूद केलेलं आहे की दावा मिळकती या ग्रामपंचायतच्या मालकीच्या आहेत. ही बाब विनाक्षेपित आहे आणि कायद्यामध्ये विहित केलेल्या प्रक्रियेअंतर्गत कारवाई करून निश्चितच प्रतिवादी दावा मिळकतीचा ताबा परत घेऊ शकतात. तर या न्यायालयाच्या आदेशामध्ये ही प्रक्रिया नमूद असल्यामुळं महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965च्या कलम 100 अनुसार मुंबई सरकारी जागेतून काढून टाकणे अधिनियम 1955 या अधिनियमानुसार आपल्याला कारवाई करणं अपेक्षित असतं. तर त्या दृष्टिकोनातून आपण जून 2024 मध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या न्यायालयाकडे हे प्रकरण दाखल केलं. या प्रकरणामध्ये 11/9/2024 ला या कार्यालयाचा निकाल मिळालेला आहे आपल्याला आणि सदर निकालामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की अर्जदार म्हणजे नगरपंचायत यांचा अर्ज मान्य करण्यात आलेला आहे. सदर जागेवरनं जे काही ज्यांनी बेकायदेशीर ताबा केलेला आहे त्यांनी 30 दिवसाच्या आत ही जागा शांततापूर्ण पद्धतीने मोकळी करून द्यावी आणि त्यांनी जर ती मोकळी करून नाही दिली तर उपरोक्त जागेचा ताबा शांततापूर्ण मार्गाने वादी अर्जदार यांना न दिल्यास तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी आंबेगाव यांनी पोलीस संरक्षणात सदर जागेचा ताबा प्रतिवादी यांच्याकडून काढून अर्जदार यांना द्यावा असा आदेश 11/9/2024 ला झाला. त्याच्यानंतर याबाबतची नोटीस श्री रत्नाकर निगोट यांना त्याच दिवशी बजावण्यात आली. याचं रिसिव्ह पण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर ही सर्व प्रक्रिया केल्याच्या नंतर त्यांनी 30 दिवसामध्ये जे सहकार्य करणं अपेक्षित होतं प्रशासनाला ते त्यांनी न केल्यामुळं महसूल प्रशासनाकडनं काल कारवाईला सुरुवात करण्यात आली आणि ती आज कारवाई महसूल प्रशासनानं पूर्ण केलेली आहे आणि थोड्या वेळामध्ये सदर जागा नगरपंचायतच्या ताब्यामध्ये महसूल विभागाकडनं मिळेल. ते जे कुटुंब होतं त्यांचा चरितार्थ त्या फुलाच्या व्यवसायावर चालत होता. ते आज वर्षानुवर्ष इथे वहिवाट करत होते. आपणास कर पण भरत होते. ते कर ग्रामपंचायतचे पावते त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. आता त्यांच्या उपजीविकेचं काय? एक तत्व असतं की सामूहिक हित हे वैयक्तिक हितापेक्षा ज्येष्ठ असतं श्रेष्ठ असतं. आता या ठिकाणी जे नगरपंचायतकडनं काम करण्यात येणार आहे हे काम एक संपूर्ण शहराची प्रॉपर्टी आहे. नगरपंचायतची प्रॉपर्टी म्हणजे या ठिकाणी 48 गाळे होत आहेत. म्हणजे आज एका कुटुंबाचा विचार करून 47 कुटुंबांना त्या गोष्टीपासून वंचित ठेवणं हा न्याय होणार नाही. उलट सदर कुटुंबानं जर सहकार्य केलं आणि या ठिकाणी जर आपण रितसर पद्धतीने गाळे बांधले तर त्या गाळ्यांचा आपण लिलाव करतो. त्या लिलाव प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभागी होऊन जर अधिकृत पद्धतीने गाळा घेतला तर त्याही कुटुंबाचं चरित्र तर चालेल आणि त्यांच्यासोबत उरलेले जे काही 47 लोक आहेत ते पण उत्तम रीतीने इथं व्यवसाय करू शकतात. या लोकांना प्राधान्य असणार आहे का सर याच्यामध्ये? जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे लिलावाची
ती लिलावाची प्रक्रिया पार पाडली जाईल. त्याच्यामध्ये जर त्यांनी स्पर्धात्मक दराने जर गाळे घेतले तर त्यांना ते घेता येतील. लिलाव कशा पद्धतीने असणार? खुल्या पद्धतीने लिलाव असेल, बोली पद्धतीने. आता मग त्या या ठिकाणी जे जुने गाळे होते हा. त्यांना यामध्ये काय बोलीसाठी किंवा काय प्राधान्य. प्रशासनाकडनं ज्या काही गाईडलाईन्स आहेत, प्रत्येक गोष्टीच्या शासनाच्या गाईडलाईन्स असतात. जसं तुम्हाला मी आता ह्या दाखवल्या तसंच लिलावाची सुद्धा कार्यपद्धती ठरलेली आहेत. त्या कार्यपद्धती डावलून बाहेर जाणं तो अधिकार मला पण नाहीये. ज्यावेळेस आपण प्रक्रिया ती राबवू त्या ठिकाणी जे काही निश्चित होईल ते त्या ठिकाणी सांगेल. सर असं म्हणायचं की याच्यामध्ये हे जुने गाळे झाले काय यांना कोणत्या पद्धतीचं प्राधान्य राहणार नाही, नियमात तशी तरतूद नाही. 30 वर्ष ते तिथं व्यवसाय करतायत, मग त्यांना तुम्ही काय प्राधान्य देणार आहात? आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर न्यायालयाच्या आदेशातच आहे किंवा आरडीसी मॅडमचा पण आदेश आपण बघितला की जागा ही नगरपालिकेच्या मालकीची आहे. आपलं म्हणणं की ते लोक 30 वर्षापासून म्हणजे तिथं व्यवसाय करतायत. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की नगरपालिकेच्या मालकीची जागा त्यांनी 30 वर्ष वापरलेली आहे. आता तिथे नगरपालिका जर स्वतःच्या पैशातनं व्यापारी गाळ्या जर उभा करत असेल तर त्यांचा प्राधान्याने विचार करण्याची जर कायद्यामध्ये जर तरतूद नसेल तर तो कायदा मोडून नगरपंचायत बाहेर कशी जाणार? आता हे जे गाळे आहेत यांचा करार किती दिवसाचा असतो किंवा किती महिन्याचा किंवा किती वर्षाचा असतो तुमच्या कायदेशीर भविष्यात होणार हा, आहे. भविष्यात. 3 वर्षाचा करार करता येतो आणि टप्प्याटप्प्याने त्याला आपण पुढे करत असतो, पण या- मुदतवाढ देत असतो. आपण जर सांगितलं की 3 वर्षाचे गाळे असतात तर मंजर नगरपंचायतीमध्ये काही काही गाळे एकच जण 30 वर्ष वापरतो, त्याबद्दल तुम्ही काय कारवाई करणार? आता मंचर नगरपंचायतच्या ताब्यामध्ये जे गाळे आले त्यानंतर म्हणजे हे पहिलंच बांधकाम आहे नगरपंचायत मंचरकडनं. आता जे मागचे विषय आहेत 11 नंबरचे गाळे असतील किंवा काय, आता जी आपली चतुर्थवार्षिक कर आकारणी झालेली आहे, आता ही कर आकारणी पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर आपण हा गाळ्यांचा विषय घेणार आहोत. तर त्या विषयामध्ये पण ज्या काही गाईडलाईन्स असतील त्याच्यानुसार 100% कारवाई केली जाईल. तुम्ही जर हे प्रशासक राहिला तर यांची फेर लिलाव करणार का जुन्या गाळ्यांची? कोणत्या जुन्या गाळ्यांची त्याच्या ज्या काही गाईडलाईन्स असतील त्या गाईडलाईन्सनुसार 100% कारवाई करू आणि त्या गाईडलाईन्स तुम्हाला उपलब्ध पण करून देऊ. तुमच्यावर 20 लाख मागितलेल्याचा आरोप होतो, यावर काय? माझ्या ऑफिसला एंट्री केली तेव्हा पहिल्याच पायरीवरती अँटी करप्शन विभागाचा नंबर वगैरे मोठ्या बॅनरवरती लावलेला आहे. माझं म्हणणं आहे, एखादी व्यक्ती जर 2015 पासून न्यायालयामध्ये आपल्या हक्कासाठी भांडत असेल तर त्या व्यक्तीला अँटी करप्शन ब्युरो किंवा हे विभाग माहीत नसणं शक्य नाहीये. एखादं शासन तिथं कारवाई करायला गेल्याच्या नंतर आळ घेणं ही कॉमन प्रक्रिया आहे. अँटी करप्शन विभागाचे नंबर सगळीकडे आहेत. जर कुठं काही त्यांनी असं वाटलं त्यांना तर त्यांनी ते करायला पाहिजे. याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. सर एक प्रश्न आहे, हायकोर्टाकडून त्यांचा काय स्टे किंवा हायकोर्टात गेले न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना पाडल्या असं त्यांचं म्हणणं, नेमकं काय? त्यांचा तो दावा आहे परंतु अद्यापर्यंत आपलेही वकील हायकोर्टामध्ये आहेत. आपणही या प्रकरणामध्ये कॅवेट दाखल केलेला आहे परंतु आपल्याला कुठलाही हायकोर्टाचा अद्याप तरी आदेश प्राप्त नाही. जसं हा मॅटर पेंडिंग असताना असं वाटत नाही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कुठेतरी झाला असेल? अजिबात नाही. न्यायालयाचा आदेश जर तुम्ही वाचला आता आम्ही तुम्हाला सगळ्या झेरॉक्स उपलब्ध करून देणारच आहोत. प्रोसिडिंग पेंडिंग आहे, सुनावणी पेंडिंग आहे, हिअरिंग चालू आहे. सुनावणी पेंडिंग आहे. कुठल्या प्रकरणामध्ये पेंडिंग आहे? जर आम्ही बेकायदेशीर पद्धतीने काढत असू तर कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून तुम्ही काढू शकता असं त्या आदेशात नमूद आहे. आणि ही कारवाई मी तुम्हाला परत सांगतो की जो काही कायदा आहे कायद्यानुसार ज्या न्यायालयाला अधिकार आहेत त्या न्यायालयाने जो काही आदेश दिलेला आहे त्या आदेशाची फक्त अंमलबजावणी सुरू आहे. आपल्या नगर परिषद हद्दीमध्ये अनेक असे बेकायदेशीर अतिक्रमण आहेत, मग तुमचं फक्त हेच अतिक्रमण काढायला आज जी घाई का, प्राधान्य का? सगळ्यात महत्वाची गोष्ट की सगळेच अतिक्रमण काढतोय आपण, टप्प्याटप्प्यानं अतिक्रमण काढतोय. आज रोजी इथं शासनाचा निधी पडलेला आहे, 4 कोटीचं काम इथं चालू आहे. आज हे जर काम आपण करून नाही घेतलं, जर गाळे जर पूर्ण नाही झाले तरी प्रॉपर्टी शासनाची पडून राहील, शासकीय निधीचं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण याला पहिल्यांदा घेतलं.